ज्या लढ्यामध्ये आम्ही तुझ्यासोबत आहोत एकटी नाही हे करत असताना गेले अनेक दिवस जर आपण बघितलं असेल तर ज्या ज्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांवरती महिला अत्याचाराच्या किंवा हुंडाबळीच्या केसेस गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या आपण बघितल्या. एकतर त्या तक्रारी दाखल होण्यासाठी विलंब झालेला आहे किंवा तक्रारी दाखल करत असताना त्याच्या परिवाराला जी पीडित आहे तिच्याच परिवाराला असंख्य अशा अडचणींमधून सामोरे जाऊन त्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या गेल्या. असंच काहीतरी प्रियाताईंच्या संदर्भामध्ये झाल्याचं आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा सुषमाताई अंधारे असतील आणि सगळ्यांनी आम्ही दोघींनी हा विचार केला की आपण महिला म्हणून प्रियाताईंसोबत उभं राहायला हवं आणि तिच्यासोबत उभं राहून शेवटी तिला 2 मुलं आहेत, आम्हालाही मुलं आहेत. मुलांच्या भविष्यासाठी आपण एक महिला म्हणून प्रियाताईंसोबत उभं राहून तिच्या मुलांचा अधिकार तिला मिळावा असा या भावनेने आम्ही आज नागपूरमध्ये आहोत. आणि या प्रकरणामध्ये माझं एवढंच मी नम्रपणे सगळ्या सरकारच्या लोकांनाही विनंती करणार आहे की एक महिला जेव्हा समोर येऊन न्याय मागते तेव्हा तिला ज्या अडचणीतून जावं लागतं ते फार सोपं नसतं. तिथे कुठला राजकारणाचा भाग नसतो पण तिचा न्याय तिला मिळावा या हक्काने जेव्हा ती घराच्या बाहेर पडते तेव्हा अनेक अडचणी असतात. म्हणजे मी त्यांची वाईट जेव्हा बघितली त्यामध्ये मी माझ्या मुलांना कुठे ठेवणार आहे, मी माझ्या मुलांना कुठे ठेवून पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ. म्हणजे लहान 2 मुलं सोबत घेऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा करणं त्यामध्ये तक्रारीला उशीर होणं या सगळ्या गोष्टी बघता एक महिला म्हणून त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सरकारने लाडकी बहीण म्हणून प्रियाताईंना मदत करणं त्यांची तक्रार ही लवकरात लवकर कशी सोडवली जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझी या निमित्ताने महिला आयोगाकडनं पण अपेक्षा होती की त्यांनी ह्या केसमध्ये स्वतः लक्ष घालून प्रियाताईंना तक्रार दाखल करत असताना जर मदत करण्यात आली असती तर नक्कीच ही आतापर्यंत केस सुटली असती किंवा मार्गी लागली असती. पण या निमित्ताने आम्ही सुषमाताई आपल्याला नंतर मार्गदर्शन करतीलच पण त्याआधी मी प्रियाताईंना देखील विनंती करेल की ताई आपण आपल्याला आतापर्यंतचा जो काही त्रास झालेला आहे तो त्रास मीडियाच्या समोरही मांडावा. म्हणजे याच माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल एका मातेला एका 2 मुलं सोबत घेऊन लहान चिमुकली मुलं आहात तुम्हाला आणि ती 2 चिमुकली मुलं घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार दाखल करत असताना झालेला त्रास त्यानंतर न्याय मिळत असताना येत असलेल्या अडचणी आणि तुम्हाला ह्याच तुमच्या लढाईमध्ये कोण कोण सहकार्य करत आलेलं आहे का सहकार्य मिळालं नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात तर सगळ्यांना त्या निमित्तानेही माहिती होईल. आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्यापैकी माहिती आहेच, काही तुमचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेत पण त्या निमित्ताने मला असं वाटतं की तुमच्या काही अडचणी तुम्ही प्रेस समोर मांडाव्यात. नमस्कार. मी आज खूप भाग्यशाली आहे की मला सुषमाताई आणि रोहिणीताई माझ्यासोबत उभे आहेत तिथे. मी माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या लोकांच्या दारात गेली, त्यांना मदत मागितली पण आत्तापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही. माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी पण या 2 माझ्या बहिणी उभ्या झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी 1.5 वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभं राहायला का बरं कोणी समोर येत नाही. आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत याच्यासाठी मी फार आभारी आहे. आणि माझं लग्न संकेत फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं. संकेतची माझं लग्न 2012मध्ये झालं आणि 2022मध्ये त्याची मृत्यू झाली. माझं लग्न झाल्यानंतर घरातली सर्वात लाडकी सून होती मी, सगळ्यांना सांभाळून घेणारी. आम्ही सगळे सोबत राहायचो, एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो. माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं, मला खोटं बोलून लग्न केलं. संकेत यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं. धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की
तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एकतर तुझ्या फॅमिलीला हार्म करू, नाहीतर तुला हार्म करू. तर मला फार घाणेरड्या पद्धतीने नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेप करायला पाठवू, हे ते खूप असं घाण गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतरही एक संस्कृती असते, माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाल्यात, आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल. तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं. आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सप्लांटचं आलं, एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्यांचा मृत्यू झाला 2022मध्ये. त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर तू काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ, तुझ्या परिवाराला संपवून देऊ, असे आम्हाला धमकवण्यात आलं. मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार, त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार, हे सगळं हे आपसात करत गेले. मला हे जेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय, आपण सगळे सोबतच तर राहतो. तर हे प्रश्न केला कसा, तू होते कोण, हे प्रश्न विचारणारी, आणि तू या घरात राहणारी होते कोण. फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला, त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं. रात्री 10:30ला मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते आहे. तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी, लोकांच्या सोयीनुसार पलटतात. या बाई त्या हगवणे किंवा या इतर प्रकरणांमध्ये का बरं तत्परतेने व्यक्त होत नाहीत? चाकणकरांची पाठराखण करण्यासाठी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब पण फार तत्परतेने पुढे आले आणि तटकरेंनी त्यांना क्लीन चिट द्यायचा प्रयत्न केला. पण जी तत्परता सुनील तटकरे यांनी चाकणकरांच्या बद्दल दाखवली, तीच तत्परता हगवणे कुटुंबियांना भेटण्यासाठी पण दाखवायची होती. तीच तत्परता त्यांनी संजय शिरसाट प्रकरणामध्ये खरंच त्या महिलेने माघार घेतलेली आहे की तिच्यावर फार दबाव आणलेला आहे, याही संदर्भात बघायला पाहिजे होतं. आत्ता महाराष्ट्रातल्या ज्या असंख्य प्रकरणं आहेत, या प्रकरणाच्या बाबतही ती तत्परता दाखवायला हवी होती. सिलेक्टिव्हनेस कशासाठी? तुमचा बायस्ड ॲटिट्यूड जो आहे ना, त्या बायस्ड ॲटिट्यूडवर खरा आक्षेप आहे की हे जे असं निवडक पद्धतीने वागलं जातं की कशावर व्यक्त व्हायचं आणि कशावर व्यक्त व्हायचं नाही, हे जे ठरवलं जातं हे जास्त वाईट आहे. नाशिकमध्ये त्यांनी असं म्हटलं तुमच्याच पक्षाचे की जर राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केला, त्यामुळे ते जर का कधी भविष्यात नाशिक एक मिनिट मला इथं खरंच आपल्याला थांबवावं लागेल. ही प्रेस फक्त आणि फक्त फुके आणि एकूण महिला अत्याचाराचे प्रश्न याच संदर्भाने आहे. त्यामुळे मला ही चर्चा अजिबात डायल्यूट करायची इच्छा नाहीये. हवं तर मी तुम्हाला याच्यावर वेगळा टिकटॅक 1 to 1 काय असेल ते देईल. 498 बद्दल 498A बद्दल जनरल प्रश्न विचारतात, तसं गैरवापर सुद्धा झालेले आहे, असे आरोप झालेले आहेत, त्याचे पुरावे सुद्धा आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकरणावर. ओव्हरऑल जनरल विचारताय, तसं गैरवापर सुद्धा होत असावा का असं तुम्हाला वाटतं? नाही, 498 मध्ये दादा 498A आणि 498B अशा आपल्याकडे आता 2 तरतुदी आहेत. त्यामुळे जर असं वाटलं की कोणीतरी गैरवापर करत आहे तर तुम्हाला लगेच त्याच्या अनुषंगाने 498B करण्यासाठी पुरुषांना सुद्धा अधिकार आहेच की. तुम्हाला काय वाटतं, गैरवापर कुठे कुठे होत असेल? ऐका ना, मला काय वाटतं याच्यावर कोर्ट चालणार आहे का? मला काय वाटतं याच्यावर देवेंद्रजी निर्णय घेणार आहेत का? मला तर असं वाटतंय की देवेंद्रजींनी आत्ता तात्काळ इकडे लगेच आलं पाहिजे. आणि हा प्रश्न नाही असा, सॉरी, मी कायद्याची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मी असं इतकं वेग नाही बोलू शकत. मी ज्या चौकटीत आणि त्या बेसमध्ये जेवढं बसू शकतं मी तेवढंच बोलू शकते. नाही, काय मी ऐकलेलं नाही, लक्षात घ्या. मला काही माहिती नाही आहे. तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल. आणि कुणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं. बरेच पोस्ट मागले आशिष शेलारांविरुद्ध मुंबई कुंडी असे उद्धव ठाकरे सेनेने लावलेले आहे. कालच्या पावसानंतर मुंबई एक लक्षात घ्या, गेली 5-6 वर्ष पालिकेची निवडणूकच झालेली नाही. प्रशासन आहे,
आणि जे प्रशासक बसलेलं आहे ते प्रशासक कोणाच्या अखत्यारीत आहे, तर ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक पालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे पालिकेची मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती मान्सूनपूर्व कामं करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासक म्हणून राज्य सरकारची आहे. मग राज्य सरकारने मान्सूनपूर्व कामं का करून घेतली नाही, का त्या कामांचा आढावा घेतला नाही? ज्या पद्धतीने काल मेट्रो म्हणजे अगदी 17 दिवसापूर्वी ज्या मेट्रोचं उद्घाटन होतंय त्या मेट्रोचे अक्षरशः धिंडवडे निघाले, आणि नुसते मेट्रोचे नाही तर राज्य सरकारच्या कारभाराचे धिंडवडे निघाले. विशेष भारतीय जनता पार्टीचे सोकॉल्ड स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते जे स्वतःला हिंदुत्वाचे फार मोठे आपणच एकटे काय म्हणतात त्याला मसीहा वगैरे आहोत अशा थाटात वावरणारे आमचे ते कोकणातले भाचे बिचे सगळे ते सांगतात की अरे इथल्या मुस्लिमांच्या विरोधात तुम्ही भाजी सुद्धा घ्यायची नाही, फळं सुद्धा विकत घ्यायची नाही. नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग चालवायचा. नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग इथल्या मुस्लिमांच्या विरोधात चालवायची भाषा करणारे, इथल्या मुस्लिमांकडून भाजी किंवा फळं विकत घ्यायची नाही, इथल्या मुस्लिमांचं कुठल्याही जत्रेमध्ये दुकान लागू द्यायचं नाही, इतका कडवट कट्टरतावाद दाखवणाऱ्या भाजपच्या सोकॉल्ड बेगडी हिंदुत्ववादी त्या सगळ्या लोकांना मला प्रश्न विचारायचे आहेत. मग तुम्हाला मेट्रोचं काम कंत्राट देण्यासाठी तुर्किस्तानची दोगस कंपनीच का दिसली, ज्या तुर्कस्तानने भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला खुलं समर्थन देणारा तुर्कस्तान आहे, त्या तुर्कस्तानची कंपनी तुम्हाला का दिसली? आम्हाला शहाणपण सवय म्हणून काय प्रश्न विचारतात? नाही, भाजपाने काय करावं त्याची उत्तरं भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावी. मी भाजपची प्रवक्ता नाहीये, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आहे. सो माझ्या पक्षाशी संबंधित भूमिका नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपला फरक पडणार नाही. या प्रश्नाचं उत्तर मात्र मला सगळ्या चॅनलला द्यायला आवडेल. राणे आणि राणेंची जी चिल्लीपिल्ली आहे ते मंत्री झाले तरी त्यांना तो ऑरा जपता येत नाही. ते काय म्हणतात मुळात याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मुळात आम्ही त्यांना खिचगिंतीतच धरत नाही. त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत त्याचा आम्हाला काही कसलाच फरक पडत नाही. सो नो कमेंट. काही ते पुढे असंही बोलले की राज आणि उद्धव यांच्याकडे काहीच बोललं नाही, ते काय म्हटलं, ते काय बोलतात आम्ही खिचगिंतीतच धरत नाही. विषयच संपला, विषय कट सुरू.